जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर पहा MST CET मिशन 100 आउट ऑफ 100 इन मॅथ्स डेली 10 MCQ. तर या सिरीजचा आजचा आपला तिसरा दिवस आहे आणि मॅट्रिसिस हा जो आपला टॉपिक आहे याचं लेक्चरही तिसरंच आहे. ओके, तर या सिरीजमध्ये आपण प्रत्येक टॉपिकचे 5-5 लेक्चर घेणार आहोत आणि 25 टॉपिक अशा पद्धतीने आपण कव्हर करणार आहे. 12वीचे 15 आणि 11वीचे 10. ओके, आणि ह्या पहिल्या फेजमध्ये हे 25 टॉपिक कव्हर झाल्यानंतर प्रत्येक टॉपिकचे 5-5 सेशन कव्हर झाल्यानंतर आपण दुसऱ्या फेजमध्ये जे तुमचे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत त्याचेच फक्त पुन्हा एकदा 5-5 लेक्चर्स कव्हर करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपली पुढची स्ट्रॅटेजी असेल. ठीक आहे, तर तुमच्या जो CETचा डिसेंबरमध्ये येणारा पहिला अटेम्प्ट असेल आणि एप्रिल मे मध्ये येणारा जो दुसरा अटेम्प्ट असेल, ह्या दोन्ही अटेम्प्टसाठी आपण CETची तयारी करतोय, ज्यासाठी आपण रोज 10 प्रश्न सोडवणार आहोत आणि त्यातला आजचा आपला टॉपिक आहे मॅट्रिसिस आणि त्याचं लेक्चर आहे तिसरं. ओके, आपण 2025 पासून सुरुवात करतोय, बॅक मागे मागे जातोय, असं करत आपण 2020 पर्यंतचे सर्व प्रश्न कव्हर करणार आहोत. ओके, ठीक आहे, ह्या सिरीजमध्ये. तर पहिले 2 लेक्चर जर तुम्ही पाहिले नसतील तर ते दोनही लेक्चर पाहून घ्या आणि ह्या सिरीजचे हे सेशन सॉल्व्ह करत असताना वही पेन सोबत ठेवा आणि क्वेश्चन पॉज करून तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायचा याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला ते येत असेल तर तुम्ही दुसऱ्या प्रश्नाकडे जा, तो येत असेल तर पुढच्या प्रश्नाकडे जा, एखाद दुसरा जर तुम्हाला येत नसेल तर तो पॉज करा, पहा, सोडवायचा प्रयत्न करा. नाही समजलं तर व्हिडिओ पहा आणि पुढे जा. असं काही नाही का सगळे क्वेश्चन तुम्ही पाहिलेच पाहिजे, जे ते तुम्ही डायरेक्ट पुढं कन्वर्ट झालात तरी चालेल. ओके, ठीक आहे, तर सुरुवात करतोय आजच्या आपल्या प्रश्नाला. पहिला प्रश्न काय दिलाय पहा, ए हे दिले, बी एक मॅट्रिक्स दिले आणि इथं काय सांगितलं, इफ बी इज इनव्हर्स ऑफ ए, म्हणजे बी हे मॅट्रिक्स एचा इनव्हर्स आहे, तर एची व्हॅल्यू किती? 4a + 2b - c याची व्हॅल्यू किती? अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला आहे आणि ए हा बी हा एचा इनव्हर्स आहे. ओके, ठीक आहे, म्हणजे थोडक्यात आपल्याला एक तर कन्सेप्ट माहिती आहे, एनी जर एच्या इनव्हर्सला मल्टिप्लाय केलं तर काय मिळतो? आय मिळतो. ए कोण आहे? हा मॅट्रिक्स आहे. ओके, आता इथं जर पाहिलं तर ए इनव्हर्स आहे का? आहे. इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स ए कोण आहे? बी, म्हणजे बी इथं मॅट्रिक्स जर आपण लिहिलं तर आपल्याला आय मॅट्रिक्स मिळणार आहे, म्हणजे कोण? युनिट मॅट्रिक्स 1 0 0 0 1 0 0 0 1. आलं लक्षात? दॅट्स इट. मग आता ह्या दोन मॅट्रिक्सचं जर मी मल्टिप्लिकेशन केलं तर मला हे मॅट्रिक्स मिळतंय. दॅट्स इट. मग आता आपल्याला फक्त एबीसीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आणि त्या व्हॅल्यू इथं पुट करायच्या, तुम्हाला उत्तर मिळून जाणार आहे. सिंपल क्वेश्चन विचारला गेला. ओके, मग आता आपल्याला पहिल्यांदा कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करूया आपण? पहिल्यांदा एची व्हॅल्यू फाइंड आउट करू. आता ए जर पाहिलं तर इथं सेकंड रो मध्ये. ओके, मग आता ह्या सेकंड रोनी जर मी सेकंड कॉलमला मल्टिप्लाय केलं, सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रोचा सेकंड कॉलम म्हणजे पोझिशन कोणती आली? 1. आलं लक्षात? म्हणजे आता आपण याच्या पोझिशनसाठी इथं लिहूया, पहिला रो पहिला कॉलम, पहिला रो दुसरा कॉलम, पहिला रो तिसरा कॉलम, पहिला रो सॉरी आता दुसरा रो पहिला कॉलम, दुसरा रो दुसरा कॉलम, दुसरा रो तिसरा कॉलम, तिसरा रो पहिला कॉलम, तिसरा रो दुसरा कॉलम, तिसरा रो तिसरा कॉलम, म्हणजे आपल्याला पोझिशन कळत जाते. ठीक आहे, आता ह्या दोघांचं आपण काय करतोय? मल्टिप्लिकेशन करतो. आता यांनी जर याला मल्टिप्लाय केलं तर 1 नी 0 ला गेलं 0 आलं, एनी मायनसला केलं 1 ला मायनस ए आला आणि 3 ने इथे गेलं +3 आलं, इज इक्वल टू पहिला दुसरा रो दुसरा कॉलम, दुसरा रो दुसरा कॉलम, पोझिशनला कोण आहे? 1, इथं 1 लिहिला मी, मायनस ए इज इक्वल टू 1, हा तिकडे गेला -3 झाला, मायनस ए इज इक्वल टू -2, म्हणजे ए इज इक्वल टू किती आले? 2. याची व्हॅल्यू मिळाली. त्यानंतर आता बी काढायचं आहे तुम्हाला. बी काढण्यासाठी बी जर पाहिलं गेलं तर ह्या पोझिशनला आहे. मग आपण काय करू शकतो? बी काढण्यासाठी आता बी काढण्यासाठी आपण काय करू शकतो? बी तिसऱ्या कॉलम मध्ये, मग आपण इथं पहिला रो घेतला, पहिला रो तिसरा कॉलम, पहिला रो तिसरा कॉलम, म्हणजे ही पोझिशन, ह्या पोझिशनला कोण आहे? 0 आहे. ओके, म्हणजे आता इथं 1 1 1 म्हणजे आहे तीच मिळणार आहे काय? b -2 + 1 इज इक्वल टू काय? 0. त्या पोझिशनला 0 होता, म्हणजे इथं काय झालं? b -1 इज इक्वल टू 0, म्हणजे b इज इक्वल टू काय मिळाला? 1. ओके, b ची व्हॅल्यू मिळाली. त्यानंतर आता सी म्हणजे कोणता आहे? पहिला कॉलम. मग पहिल्या कॉलमला पहिल्या रोने जरी मल्टिप्लाय केलं तरी पहिला रो पहिला कॉलम म्हणजे ही पोझिशन, ह्या पोझिशनला कोण आहे? 1. ओके, पहिला रो या पोझिशनला. ओके, आपण कोणत्या कोणत्या पोझिशन काढल्यात पहा, त्या 3च पोझिशन घेतल्यात. ओके, ठीक आहे, 1. म्हणजे आता 1 नी मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे? -2 + 7 + 6 इज इक्वल टू 1. का? कारण 1 नी मल्टिप्लाय करते म्हणजे आहे तीच नंबर मिळतात. म्हणजे इथं काय झालं? पहा आता इथं 5 7 - 2 5 + c इज इक्वल टू 1. 5 ला मी तिकडे पाठवला, c इज इक्वल टू -4, कारण 5 तिकडे जाऊन मायनस होणार आहे. ओके, म्हणजे c ची व्हॅल्यू -4 आली. त्या व्हॅल्यू फक्त इथं पुट करा, म्हणजे इथं काय झालं? आता 4 इंटू a ची व्हॅल्यू किती आली? 2 + 2, b ची व्हॅल्यू किती आहे? 1 मायनस c ची व्हॅल्यू किती आहे? -4 झालं होतं. 4 दुने किती आले? 8, बे का बे आणि प्लस प्लस
मायनस मायनस प्लस. ओके, 10 2 14. फायनल आन्सर किती आलं? 14 झालं उत्तर. आलं लक्षात? सिंपल क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला विचारला गेलेला होता. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न काय दिलाय पहा. ए एक मॅट्रिक्स दिले, एचा इनव्हर्स इज इक्वल टू एक्स ए प्लस वाय इंटू आय आणि आय युनिट मॅट्रिक्स सांगितले देन. तर एकची आणि वायची व्हॅल्यू आपल्याला विचारली गेली. असाच प्रश्न आधीच्या स्लाइडमध्ये पण तुम्ही पाहाल. इथं अल्फा आणि बीटा दिलं होतं. ओके, तर याच पॅटर्नने तुम्हाला हा प्रश्न विचारला गेलेला आहे. एचा इनव्हर्स. आता एचा इनव्हर्स म्हणजे काय करतो आपण? एचा डिटर्मिनंट इंटू ॲडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू एक्स इंटू एच. ए इथे लिहायचं आहे तुम्हाला प्लस वाय इंटू आय तुम्हाला इथे लिहायचं आहे. म्हणजे आता आपण डायरेक्ट हे लिहूया. इथं जर पाहिलं गेलं तर 1 वजा 1 गुणिले 1 वजा 5 2 10, पण इथं चिन्ह कोणतं होणार? प्लस, कारण इथं मायनस आणि डबल मायनस होणार. 10 म्हणजे इथे किती आलं? 11 उत्तर आलं. म्हणजे 1/11. इथं एचा ॲडजॉइंट म्हणजे ह्या दोघांची अल्टर करतो आपण. म्हणजे इथं आला 1 1 आणि इथं ह्या दोघांचं साईन चेंज करतो. म्हणजे हा 5 प्लस झाला आणि -2 झाला. ओके, इज इक्वल टू एक्स. इथं एच लिहायचं मला 1 2 1 2 1. इथं किती आहे? -5. आणि इथं जर पाहिलं तर एक वाय आहे इथं प्लस वाय आणि आय 0 आय म्हणजे 1 0 1 झालं. मग आता इथं फक्त कॅल्क्युलेशन करायचं, बेसिक कॅल्क्युलेशन आहे. हा 1/11 आतमध्ये मल्टिप्लाय करेल. 1/11 -2/11 5/11 1/11. ओके, हे मॅट्रिक्स तुम्हाला या ठिकाणी मिळालं. आता इथं आपण काय करूया? डायरेक्ट ॲडिशन करूया. हा एक्स इथं जाणार मल्टिप्लायला, एक्स प्लस 1. आता हा वाय इथं मल्टिप्लाय जाणार. म्हणजे बरं ठीक आहे, चला एक्स प्लस एक्स 2x सॉरी 2x एक्सने मल्टिप्लाय करतोय मी इथं -5x आणि इथे कोणाला x. इथं y इथं 0 आहे 0 इथं y. आता जर तुम्ही इथं बारकाईने पाहिलं तर याची आणि याची ॲडिशन होणार आहे, ही आणि ही ॲडिशन होणार आहे. ओके, म्हणजे त्यानंतर इथं ह्या दोघांची ॲडिशन होणार, इथे ह्या दोघांची ॲडिशन होणार. म्हणजे इथं जर पाहिलं तर x प्लस 2y ह्या दोघांची ॲडिशन किती येणार आहे? 1/11. म्हणजे एक कळलं तुम्हाला, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1/11 बरोबर आहे. आणि इथं जर पाहिलं तर 2x प्लस 0 म्हणजे 2x ची व्हॅल्यू -2/11 आहे. ओके, आता जर इथं पाहिलं आपण 2x इज इक्वल टू -2/11 काय झालं कळलं ना? या दोघांची आपण ॲडिशन करतोय आणि त्या पोझिशनला हा इकडचा नंबर आपण इक्वेलिटीने इक्वलला ठेवतोय. ओके, म्हणजे एकची व्हॅल्यू किती आली? -1/11. का? कारण हा 2 कशाला गेला? डिवाइडला. आता एकची व्हॅल्यू -1/11 -1/11 इथं आलेली आहे, इथं पण आलेली आहे. ओके, मग आता आपल्याला वाय शोधावं लागेल. म्हणजे जर इथं तुम्ही पाहिलं -1/11 प्लस वाय इज इक्वल टू 1/11. याला जर तिकडे पाठवलं तर वाय इज इक्वल टू 1/11 हा प्लस तिकडे जाऊन 1/11. म्हणजे जर बेस सेम असेल तर आपण तो एकदाच लिहितो, ॲडिशन होते 2/11. म्हणजे 2/11 इथं व्हॅल्यू मिळाली ऑप्शन क्रमांक 1. आले लक्षात? तर या पॅटर्नने तुम्हाला हा प्रश्न काय करायचा होता? सोडवायचा होता. ओके, ठीक आहे. त्यानंतर आहे त्याच्या पुढचा प्रश्न. ओके, ठीक आहे. काय सांगितले? सपोज ए इज अ 3/3 नॉन सिंग्युलर माहिती आहे तुम्हाला का डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 नसते. ओके, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स a -3i a -5i इज इक्वल टू 0. आय युनिट मॅट्रिक्स 3/3 ऑर्डर 3/3 ऑर्डर आहे इथं. O is a represent 0 matrix of order 3, I and identity matrix of order. तर इथं काय सांगितलंय पहा, अल्फा इंटू ए प्लस बीटा इंटू इनवर्स ए इज इक्वल टू 4i. तर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू, आता व्हॅल्यू जी नंबरमध्ये सांगितली आहे काढायला. आता गिवन इन्फॉर्मेशन काय सांगितली त्यांनी का अल्फा प्लस ए प्लस अल्फा इंटू ए प्लस बीटा इंटू इनवर्स ए इज इक्वल टू 4i. ठीक आहे, आणि अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आपल्याला विचारली आणि आपल्याला गिवन कंडिशन मध्ये अजून हे दिलेलं आहे. मग आता त्या दोन ब्रॅकेटचं आपण काय करू? मल्टिप्लिकेशन करू. आता त्या दोन ब्रॅकेटचं जर मल्टिप्लिकेशन करायला गेलो तर काय होईल? ए इंटू ए, एचा इनवर्स ए इथं काय आला? आय म्हणजे 1 आहे, म्हणजे फक्त तिथं 5 आहे असं कन्सिडर करा. ओके, एने जर 5 ला मल्टिप्लाय केलं तर इथे किती आले? -5 ए. ओके, आता 3 ने केलं तर इथे किती होणार आहे? -3a आणि 3 मायनस मायनस 15 3 5 15 आय इंटू आय 1च येणार आहे इज इक्वल टू 0. म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं तर एचा स्क्वेअर ओके -8a प्लस 15 इज इक्वल टू किती आले? 0. आता आपल्याला काय काढायला सांगितले त्यांनी? ए आणि एचा इनवर्स आहे इज इक्वल टू 4i. ए इंटू एचा इनवर्स
आता जर ह्या टोटल एक्झाम्पलला आपण एच्या इनवर्सनी मल्टिप्लाय केलं, खरं तर तो इथं नाही पण आपण समजा मल्टिप्लाय केलं, जर तो इथे आला तर इथं काय झाला, एच राहिला फक्त. का? कारण एक माहिती आहे तुम्हाला, एचा स्क्वेअर म्हणजे काय, ए इंटू ए, आणि त्याला जर तुम्ही एचा इनवर्सनी करताय तर ह्या दोघांची व्हॅल्यू काय येणार आहे, आय इंटू ए. आयने केलं तरी व्हॅल्यू काय राहणार आहे, एच राहणार आहे. इथं -8 राहणार कारण ए इनवर्स याला मल्टिप्लाय केलं, संपलं होतं. ओके, प्लस 15 काय राहिला, एचा इनवर्स राहिला इज इक्वल टू 0. आता जर पाहिलं गेलं तर ए आणि इनवर्स ए कंबाईन पाहिजे आपल्याला, मग 8 ला आपण तिकडे पाठवून दिलं म्हणजे ए प्लस 15 एक जागेवर शिल्लक राहिला, -8 तिकडे जाऊन प्लस झाला. ओके, ठीक. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर इथं 8 आय आपण म्हणू शकतो, कारण आय म्हणजे 4 आहे इथं, थोडक्यात आय म्हणजे 1 असं म्हणण्यापेक्षा आपण काय करू, इथं इथं 4 आहे असंच कन्सिडर करू आणि इथं 8 आहे असं कन्सिडर करू. ओके, ठीक आहे, कारण आयची व्हॅल्यू 1च असते. आता इथं जर तुम्ही इथं पाहिलं तर 4 आणायचंय, इथं 8 आहे, म्हणजे आपण काय करू, या इक्वेशनला इथं 2 ने डिव्हाइड करू. 2 ने जर मी डिव्हाइड केलं तर हा पॅटर्न काय होईल, 2 ने डिव्हाइड केल्यामुळं इथं काय झालं, 1/2 ए. 2 ने डिव्हाइड केलं मग a/2 म्हणजेच 1/2 इंटू ए. 2 ने डिव्हाइड करताय तुम्ही इथं आलं 15 प्लस 15/2 एचा इनवर्स इज इक्वल टू किती राहिले, 4. आता हे जर पाहिलं गेले तर तुम्ही पहा सेम पॅटर्न मध्ये आलं, ए प्लस एचा इनवर्स इज इक्वल टू 4. म्हणजे थोडक्यात याला जर याच्यासोबत कम्पेअर केलं तर काय मिळालं, आता मला अल्फाची व्हॅल्यू जी मिळाली 1/2 मिळाली, आणि बीटाची जर व्हॅल्यू पाहाल तुम्ही तर किती आहे ती, 15/2 आहे. आलं लक्षात. आणि ह्या दोघांची आपल्याला काय करायला सांगितली त्यांनी, ऍडिशन. जर ह्या दोघांची ऍडिशन करायची तर दोघांचा बेस सेम आहे, तो एकदा असल्या 15 आणि 1 16, म्हणजे वरती 16 आले खाली 2 आले, म्हणजे उत्तर किती आलं, 8. आलं लक्षात. म्हणजे अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आलेली आहे, 8. आले, समजले. तर या पॅटर्ननी आपल्याला जायचं होतं. आपण काय केलं, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून ह्या पॅटर्नला कन्वर्ट केलं त्या पॅटर्नमध्ये, आणि बाय इक्वेलिटीने अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू फक्त काढून घेतली. आले लक्षात. तर या पॅटर्ननी तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता. त्याच्या पुढचा प्रश्न काय दिलाय का, फॉर अ सिस्टीम, इथे एक इक्वेशन दिले. ओके, इथे एक इक्वेशन दिले, ठीक आहे, XYZ, इथे एक इक्वेशन दिले, व्हॅल्यू ऑफ XYZ रिस्पेक्टिव्हली. तर यापैकी इक्वेशनच्या व्हॅल्यू कोणत्या आहेत. आता एक इथं तुमच्या डोक्यात येईल का, 3 इक्वेशन एका खाली एक ठेवा, कोणाची तरी एकची व्हॅल्यू काढा, वायची काढा, आणि मग ती दुसऱ्यात पुट करा. यापेक्षा एक सिंपल वे तुम्हाला सांगून ठेवतो या ठिकाणी. जर असा प्रश्न दिला आणि तुम्हाला विचारलं का यापैकी नक्की कोणतं त्याचं उत्तर असेल, तर इथं एक तुम्हाला साधं इक्वेशन दिसते का, x प्लस वाय प्लस झेडची उत्तर किती आलं पाहिजे, 2 आलं पाहिजे. मग आपण काय करायचं, उत्तर काढण्यापेक्षा उत्तरावरनं ते चेक करून पाहू आपण, त्या x प्लस वायची व्हॅल्यू, ह्या तिघांची ऍडिशन 2 कधी येते. आता ह्या तिघांची ऍडिशन करायला गेले तर इथे ऍडिशन किती येते, 4. ह्या तिघांची ऍडिशन करायला गेलं तरी इथं काय आलं, पहा दोनातून एक गेला, एक राहिला, एक आणि पहा यांची ऍडिशन 2 येते. यांची ऍडिशन करायला गेले तर एकला एक गेला, इथं 2 आला, बरोबर आहे. आणि इथं जर ऍडिशन करायला गेले तुम्ही तर इथं -1, इथं तर 0 झाला, बरोबर आहे. म्हणजे आता एक प्रश्न बाकी राहिला, यांची ऍडिशन जर करायला गेलं तर उत्तर काय येते, 2 येतं, आणि इथं ऍडिशन करायला गेलं तर उत्तर काय येते, 2 येतं. पण आता जर इथं पहा, आता ह्या दोन पैकी एक कन्फ्युजन आहे, तर ह्या दोन पैकी इथं व्हॅल्यू टाकून पहा, इथं उत्तर किती आलं पाहिजे, 4. आता गंमत पहा, 2 ला जर मी इथं टाकला तर काय होईल पहा, आपण उत्तरावरनं ट्राय करतो, ह्या दोन पैकी एक कोणतं तरी आपल्याला उत्तर काढायचंय. ओके, आता 2 जर मी इथं टाकला तर काय होईल, 2 मायनस वायची व्हॅल्यू किती, इथं मायनस, इथं -1, आणि इथं जर x प्लस 1, इथं जर पाहिलं गेलं तर 2 अधिक 1 अधिक 1 उत्तर किती मिळालं, 4. म्हणजे ही व्हॅल्यू इथं टाकली तर इक्वेशन सॅटिस्फाय होते. आता इथं जर मी 2 टाकला, 2 मायनस ब्रॅकेटमध्ये इथं 1 आहे म्हणजे इथं 1च येईल, आणि झेडच्या जागी -1 टाकला, झेडच्या जागी -1 टाकलं तर मायनस होणार, इज इक्वल टू 4 येते का पहा बरं, इथं पहा 2 -1 -1, तर हे कॅन्सल होते, इथं 0 होते, म्हणजे हे सॅटिस्फाय होत नाही. म्हणजे थोडक्यात ऑप्शन कोणता आला, 2. म्हणजे काय केलं कळलं का, आपण इक्वेशन सॉल्व्हच नाही केलं, आपण काय केलं का, प्रत्येकाची ऍडिशन करून पाहिली सिंपल इक्वेशन मध्ये, किती आली पाहिजे, 2. मग इथं आपल्याला 2 उत्तर मिळाले. मग ह्या दोघांपैकी आता इथं पहिल्या इक्वेशन मध्ये आलो का, ही व्हॅल्यू इथं पुट केली, 4 उत्तर आलं पाहिजे, ही व्हॅल्यू इथं पुट केलं, 4 उत्तर आलं पाहिजे. पण ह्या जोडीनी म्हणजे सॉरी या पेअरनी, पेअर पण नाही म्हणू शकत, त्या ठिकाणी XYZच्या ह्या व्हॅल्यूनी इथं व्हॅल्यू पुट केल्यानंतर 4 उत्तर दिलेली नाहीये, तर या ग्रुपनी दिलेले आहे, त्यामुळं आन्सर कोणता आलाय, बी आलाय. आले लक्षात, समजले. तर या पॅटर्न तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे, ना की तुम्हाला XYZच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहे.
ओके ठीक आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न ए दिलाय, एचा इनवर्स 2024चा इतका सिंपल क्वेश्चन विचारला गेलेला आहे का? कोणत्याही मॅट्रिक्सचा इनवर्स जर काढायचा असेल तर आपण त्याच्या डिटर्मिनंटला त्याच्या ॲडजॉइंटनी काय करतो, मल्टिप्लाय करतो. ओके ठीक आहे. म्हणजे इथं काय आला 1 याचं काय झालं 3 2 6 वजा इथं किती आले वजा वजा अधिक होणार कारण 4 2 8 वजा 8 येणार आहे. मग 8 आणि 6 किती आले 14. 1/14 जर पाहिलं इथं गेलं तर इथं पण आहेत इथं पण आहेत. म्हणजे आता आपल्याला सॉल्व्ह करावं. आता याचा ॲडजॉइंट काढूया. याच्या ॲडजॉइंट म्हणजे काय, ह्या मेंबरला चेंज करणं म्हणजे इथं 3 इथं 2 आणि इथं जर पाहिलं त्यांची साईन चेंज करणं म्हणजे इथं -3 होईल, सॉरी -4 होईल आणि याचा 2 होईल. मग ऑप्शन कुठे 2 2 3 2 2 3 2 2 वजा 4 1 म्हणजे बी ऑप्शन आहे. आलं लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला याचं काय काढायचं होतं, इनवर्स काढायचं होतं. अतिशय सिंपल क्वेश्चन दिलं होतं. पुन्हा ए दिलाय, त्याचा इनवर्स शोधायचा आहे. मला वाटतं याचं उत्तर तुम्ही शोधून कमेंट बॉक्समध्ये टाका. ओके ठीक आहे. त्यानंतर इथं जर पाहिलं गेलं तर 7वा प्रश्न आहे पहा, ए आणि बी दिलाय आणि दोघांचा मिळून इनवर्स काढायचं म्हणजे आधी ह्या दोनची ॲडिशन करा. आता ॲडिशन कशी करणार आहे, सिंपल आहे. 1 आणि 1 इथं किती आला 2. ओके मॅट्रिक्स लिहितोय. -1 आणि +1 म्हणजे इथे किती आला 0. 2 आणि 4 इथे किती आले 6. -1 आणि -1 म्हणजे किती आले -2. आता तुम्हाला याचा इनवर्स शोधायचा आहे. आता याचा जर मला इनवर्स शोधायचा असेल तर इथं किती आले, याचं काय आला डिटर्मिनंट. ओके थोडक्यात आपण याला ए म्हटलं आणि याचा ॲडजॉइंट तुम्हाला लिहायचं आहे. आता ॲडजॉइंट लिहिताना काय होणार आहे, यांची जागा बदलणार म्हणजे इथं मायनस साईन वरती येणार. ओके आणि इथं यांचं साईन चेंज होणार म्हणजे 0 इथं 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 आहे. मला वाटतंय तुम्ही काढा. अर्ध्यापर्यंत मी आणलेलो. इथं फक्त तुम्हाला डिटर्मिनंट काढायचं आहे आणि याचा ॲडजॉइंट तयार करायचा आहे. तुम्हाला उत्तर भेटून जाईल. ओके हां चला आता काहीतरी वेगळा क्वेश्चन आलाय का. एक 2/2चं डिटर्मिनंट मॅट्रिक्स दिले आणि बी इज इक्वल टू काय सांगितलंय, एक इक्वेशन दिले बी इज इक्वल टू एवढं मोठं आणि सांगितलंय देन द सम ऑफ ऑल एलिमेंट्स ऑफ मॅट्रिक्स बी. तर बीच्या ऑल एलिमेंट्सची काय करायची आपल्याला ॲडिशन काढायची. ओके आता पहा बी इज इक्वल टू तुम्हाला एक मोठंवालं इक्वेशन दिलंय आणि हे मोठंवालं इक्वेशन दुसरं तिसरं काही नाही, एकदम सिंपल आहे. इथं परम्युटेशन कॉम्बिनेशनचा पैकी कॉम्बिनेशनचा पार्ट आहे. आता इथं जर पाहिलं तर C3C1 3C2 3C3. ओके आता याचं उत्तर पण मी या ठिकाणी डायरेक्ट लिहू शकतो, पण तुम्ही पहा कशा पद्धतीने आपण याला सॉल्व्ह करत असतो. या ठिकाणी आपण NCR फॉर्म्युला आठवत असेल तर n फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल आणि यांची वजाबाकी n मायनस r फॅक्टोरियल. लक्षात म्हणजे याची जर व्हॅल्यू विचारात घ्यायला गेलं तर आय म्हणजे तो 1च आहे. ओके याची व्हॅल्यू विचारात घ्यायला गेलं तर 3C1 म्हणजे 3 फॅक्टोरियल खाली 1 फॅक्टोरियल आणि ह्या दोनची वजाबाकी म्हणजे 2 फॅक्टोरियल. म्हणजे याला आपण कुठपर्यंत 3 × 2 फॅक्टोरियल. 1 फॅक्टोरियलचं उत्तर 1च आहे. 2 फॅक्टोरियल राहिला, याला हा कॅन्सल झाला म्हणजे उत्तर किती आलं 3. आता 3 आउट ऑफ 2 याचं उत्तर पण 3च आहे, पण कसं पहा 3 आउट ऑफ 2 म्हणजे इथे काय येणार आहे 3 फॅक्टोरियल खाली 2 फॅक्टोरियल आणि यांची वजाबाकी म्हणजे 1 फॅक्टोरियल. सेम तुम्हाला हा पॅटर्न इथं पाहायला मिळतोय म्हणजे याचं उत्तर किती आलं 3 आणि इथं 3 आउट ऑफ 3 म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे 1. तरी पण आपण एकदा तुम्ही पहा काढून पाहू शकता काय येणार आहे इथं 3 आउट ऑफ 3 म्हणजे काय आलं 3 फॅक्टोरियल खाली 3 फॅक्टोरियल आणि ह्या दोनची वजाबाकी म्हणजे 0 फॅक्टोरियल. 0 फॅक्टोरियलची व्हॅल्यू 1 असते. आता 3 ला 3 गेला म्हणजे याचं उत्तर काय राहिलं 1. म्हणजे जर आता हा पॅटर्न इथं जर तुम्ही पाहिलं तर इथं काय 1 मायनस इथं उत्तर काय आलं 3 ॲडजॉइंट ए. ओके प्लस 3 इथं काय आला ॲडजॉइंट एचा स्क्वेअर मायनस इथं कोण आला 1 म्हणजे इथं काय आला ॲडजॉइंट एचा काय आला क्यूब. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर इथं कोण आहे 1 आहे खरं तर. ओके आता हे जे एक्सपान्शन तुम्ही पाहताय हे एक्सपान्शन आहे खरं तर. कोणाचं एक्सपान्शन आहे आता या ठिकाणी मी लिहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल 1 म्हणजे ज्याला आपण आय म्हणतोय आता. ओके मायनस ॲडजॉइंट ए याचा क्यूब. एक्सपान्शन जर तुम्ही पाहिलं तर आयडेंटिटी मी या ठिकाणी लिहून घेतो ए मायनस बी ब्रॅकेटचा क्यूब. काय याचं एक्सपान्शन, याचं एक्सपान्शन ए क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3a बीचा स्क्वेअर मायनस बीचा क्यूब. आता एचा क्यूब म्हणजे काय आयचा क्यूब काय आला 1 आला. त्यानंतर 3 मायनस 3 एचा स्क्वेअर ए म्हणजे 1 1चा स्क्वेअर 1 आहे आणि बी म्हणजे कोण आहे ॲडजॉइंट ए. त्यानंतर प्लस 3 बीचा स्क्वेअर प्लस 3 1 तसाच आहे बीचा स्क्वेअर. ओके मायनस बीचा क्यूब मायनस बीचा क्यूब. आलं लक्षात. ओके ठीक आहे म्हणजे थोडक्यात काय करायचं आहे आता मला आय म्हणजे कोण आहे मॅट्रिक्स माझं. तर इथं
1 0 0 1 यातून मला मायनस करायचं आहे ॲडजॉइंट ऑफ ए. आता एचा ॲडजॉइंट म्हणजे ऑलरेडी इथे आहे तो, ह्या दोघांमध्ये काय करा, अल्टर करा. म्हणजे काय राहणार इथं 2 आणि 2. ओके, आणि ह्या दोघांचं काय करा, साईन चेंज करा. म्हणजे हा जो काय होणार 1 प्लस होणार आणि 0चं काही गरजच नाही साईन चेंज करायची. ओके, ह्या दोनचं सबट्रॅक्शन झाल्यानंतर त्यांचं काय करा, क्यूब करा. आलं लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारला. मग आता इथं काय करायचंय तुम्हाला, तर ह्या दोनचं सबट्रॅक्शन होणार 1 - 2 म्हणजे किती आलं -1. ओके, 0 - 1 म्हणजे -1, 0 - 0 0, 1 - 2 -1. आलं लक्षात? आणि याचा तुम्हाला काय करायला सांगितलंय, क्यूब करायला सांगितलंय. आणि जो क्यूब केल्यानंतर ते जे इलिमेंट येतील त्या प्रत्येकाची काय करायला सांगितली त्यांनी, सम करायला सांगितली, ॲडिशन करायला सांगितली. मग आता याचा क्यूब करायचा म्हणजे याच मॅट्रिक्सला किती वेळा मल्टिप्लाय करायचे, 3दा. म्हणजे थोडक्यात काय होणार आहे, हे मॅट्रिक्स मॅट्रिक्स आणि मॅट्रिक्स. मग पहिल्यांदा काय करा, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, एकच मॅट्रिक्स तयार होईल आणि इथे एक मॅट्रिक्स मिळेल जे इथे कंटिन्यू झाले असेल. मग ह्या दोघांचं मॅट्रिक्सचे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर एकच मॅट्रिक्स मिळेल. मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करताना आपण रोनी कशाला मल्टिप्लाय करतो, कॉलमला मल्टिप्लाय करतो. आणि इथं जे मॅट्रिक्स येईल त्या एलिमेंटची काय करायची तुम्हाला ॲडिशन, त्यापैकी एक हा नंबर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. आले लक्षात? तर हा मी सॉल्व्ह केलाय, अर्ध तुम्ही सॉल्व्ह करायचंय आणि उत्तर कमेंटमध्ये टाकायचंय. आलं लक्षात? त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न काय सांगितलंय पहा, इथं ए दिलाय, एक मॅट्रिक्स दिलाय, आय जे को फॅक्टर दिलाय आय जे, देन द व्हॅल्यू ऑफ, याची व्हॅल्यू तुम्हाला विचारली. मला वाटतं हा एक्झरसाइज मधला प्रश्न आहे. ओके, तर अशा टाईपमध्ये म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला एक्झरसाइजमध्ये ही प्रश्न विचारले जातात. 2023चा प्रश्न आहे. म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं तर जेव्हा तुम्ही पहिलं हे सॉल्व्ह केलं असेल, पहिली 10ची आपण जी स्लाइड सॉल्व्ह केली, म्हणजे पहिलं लेक्चर जे आपलं होतं मॅट्रिकचं त्याचे प्रश्न, आणि जर तुम्ही आता पाहताय 23चे प्रश्न किंवा याच्यानंतर जे काही ते थोडे सोपे सोपे होत गेलेत. म्हणजे आता जे विचारले जातात करंटमध्ये ते प्रश्न ॲज कम्पेअर मागच्या पेक्षा थोडेसे हार्ड विचारले गेलेले आहेत. म्हणजे प्रॅक्टिस आपल्याला नक्की कशाची करायची हे तुमच्या लक्षात येईल. ओके, ठीक आहे. तर पाहूया आपण आता. हा मेंबर तर तुम्हाला माहिती आहे, हा पण मेंबर माहिती तुम्हाला, हा पण मेंबर माहिती. दुसरा रो पहिला कॉलम म्हणजे हे सगळे मेंबर कोण घेतलेत, -1 इथं. ओके, प्लस इथं काय घेतलंय 1. ओके, सॉरी, त्याचा को फॅक्टर घेतलाय 1, इथं को फॅक्टर आहे, प्लस 2 इथं को फॅक्टर. म्हणजे इथं हे मेंबर लिहायचे आणि यांची सरळ सरळ काय करायची ॲडिशन. आता इथं -1 घेतलं कारण हे मेंबर येते. दुसरा रो पहिला कॉलम, दुसरा रो दुसरा कॉलम, दुसरा रो तिसरा कॉलम. आता ह्या प्रत्येकाचे काय काढायचे, को फॅक्टर. आणि को फॅक्टर काढत असताना आपल्याला काय करायचंय, पहा, जेव्हा तुम्ही ह्या पोझिशनचा याचा को फॅक्टर काढणार आहे तेव्हा तुम्हाला काय करायचंय, -1. ओके, याचा इंडेक्स, आता याचा इंडेक्स काय, दुसरा रो पहिला कॉलम म्हणजे इथं. ओके, याची काय झाली ॲडिशन. आता त्याचा मायनॉर म्हणजे हा गेला आणि हा गेला, याचा मायनॉर काय आला, हा डिटर्मिनंट तुम्हाला मिळाला 2 3 2 4. मग आता यांचं काय होणार आहे, याला सॉल्व्ह करायचं आहे. 4 दुने 8 वजा 3 दुने 6, म्हणजे उत्तर किती आलं 2. आलं लक्षात? म्हणजे इथं किती आला 2 आला. म्हणजेच इथं काय होणार आहे -1. -1चा इंडेक्स 3 येणार. 3 असल्यामुळं ऑड नंबर असल्यामुळे -1चा इंडेक्स जर 3 येत असेल तर -1च हीच त्याची व्हॅल्यू राहणार, गुणिले 2 आहे म्हणजे इथे कोणाला -2, म्हणजे इथे कोणाला -2. आलं लक्षात? मग आता इथं गेलो, आता इथं इंडेक्स काय होणार 4. -1चा इंडेक्स जर 4 होत असेल तर तो काय होणार आहे +1 होणार आहे. बरोबर आहे? म्हणजे आता दुसऱ्याचा को फॅक्टर -1, याचा इंडेक्स 2 + 2 इंटू, आता इथं तुम्हाला मेंबर लिहायचा आहे जो इंटू येणार आहे. आता सेकंड, जर तुम्हाला सेकंड जो नंबर आहे याचा जर हे काढायचं असेल, याचं तुम्ही काय काढताय को फॅक्टर, म्हणजे त्याचा मायनॉर तुम्हाला काढायचा आहे. मग हे गेले मेंबर, 4 × 4 वजा 3 × 3 म्हणजे उत्तर किती आलं 1. इथे काय मिळालं 1. इथं 4 होणार आहे म्हणजे हा प्लस होणार आणि हा प्लस होणार म्हणजे उत्तर किती आलं 1. इथं किती मिळाला 1 मिळालं तुम्हाला. आता आपण तिसऱ्या मेंबरकडे जातो, याच्या मेंबरकडे. आता ह्या मेंबरकडे जर गेले तर याची जी पोझिशन आहे म्हणजे इथं काय येणार आहे, -1चा इंडेक्स काय येणार आहे 5. ओके, म्हणजे -1चा इंडेक्स किती आला 5, म्हणजे हा -1 हा काय राहणार आहे -1च राहणार आहे इंटू. आता हा गेला म्हणजे इथं बे म्हणजे इथं 0 का, 2तून 2 गेले. आलं लक्षात? ठीक आहे, म्हणजे इथं 0 म्हणजे हा पार्ट संपला. ओके, कारण 0नी तुम्ही त्याला काय करताय मल्टिप्लाय करताय. म्हणजे इथं जर पाहिलं तर -2 झालं आणि इथं पाहिलं तर 1 आणि 1 झालं आणि इथं जर 0नी मल्टिप्लाय केल्यामुळे इथं 0 झालं. म्हणजे 2 आणि 1 उत्तर किती आलं 3. तर पर्याय क्रमांक 4 हा तुमचा काय ऑप्शन आहे डी. कळलंय?
तर या पॅटर्ननी तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता. सिंपल क्वेश्चन आहे, एक्झरसाइज मधला म्हटलं तरी चालेल. जो 11वीच्या एक्झरसाइज मधला प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सिंपलमध्ये विचारला गेला होता. आता 10वा प्रश्न आहे पहा सिंपलमध्ये. हा एक प्रश्न दिलाय, मॅट्रिक्स दिलाय, ए ॲडजॉइंट एचा ट्रान्सपोज आणि याची व्हॅल्यू तुम्हाला विचारली. सेम प्रश्न पहिल्या स्लाइडमध्ये पण होता, दुसऱ्या स्लाइडमध्ये पण आहे आणि आत्ता पण आहे. पहिल्यांदा मी वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह केलेला आहे. सेकंड स्लाइडमध्ये म्हणजे सेकंड लेक्चरमध्ये आपण तो वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह केला आहे. जी सेकंड लेक्चरमध्ये आपण मेथड वापरली तीच आपण या ठिकाणी वापरणार आहे. एला ए काय झाला, कॅन्सल झाला, म्हणजे ॲडजॉइंट एचा आणि ॲडजॉइंट ए इज इक्वल टू एचा ट्रान्सपोज आहे. आता एचा जर मी ॲडजॉइंट करायला गेलो तर तो काय होणार आहे, ह्या दोघांमध्ये ट्रान्सफर करायचे तुम्हाला. म्हणजे काय करणार आहे तुम्ही, 2 इथं गेला, 2 ए इथं आला, ह्या दोनचा साईन चेंज केला म्हणजे 3b प्लस झाला आणि हा मायनस झाला, इज इक्वल टू एचा ट्रान्सपोज. आता याचा ट्रान्सपोज करणं म्हणजे काय, 2a मायनस 3b. ओके, आणि इथं काय येणार आहे 3 आणि 2 याचा ट्रान्सपोज. आता हे जर इक्वल असेल तर काय झालं, 2a ला कोण इक्वल आला, 2, म्हणजे 2a ची व्हॅल्यू डायरेक्ट काय मिळाली, 2 मिळाली, प्लस 3b ची व्हॅल्यू जर इथं कम्पेअर केली तर डायरेक्ट काय मिळते, ती 3 मिळते. म्हणजे इथं किती आले, 3, 3 आणि 2 किती आले, 5, म्हणजे पर्याय क्रमांक 5. म्हणजे इथं तर तुम्हाला डायरेक्ट काय करायचं, डायरेक्ट उत्तर दिले. म्हणजे लेवल कशी पाहिली, लेवल जर पाहिली तर कशी सोपी होत गेलेली आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने तुम्हाला हे आपण 10 क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व्ह केलेले आहेत. आज आपला तिसरा दिवस होता. मॅट्रिक्सचे आपले 3 लेक्चर झालेले आहेत, म्हणजे 30 प्रश्न आपण मॅट्रिक्स या टॉपिकचे सॉल्व्ह केलेले आहेत, जे 25 पासून आपण 23 पर्यंत आतापर्यंत पोहोचलो. अजून 2 लेक्चर या टॉपिकवर होतील, म्हणजे तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल तर नक्की आधी कसे प्रश्न विचारले गेले होते, आता कसे विचारले गेलेले, आणि याच्यासोबतच तुम्हाला या टॉपिकच्या सर्व शॉर्ट ट्रिक्स पाठ करायच्यात, फॉर्म्युले पाठ करायचे, जेणेकरून तुम्हाला सॉल्व्हिंग करताना अडचण येणार नाही आणि झालेले प्रश्न पुन्हा स्वतःच्या मनाने सोडवायचे, म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स थोडासा वाढेल आणि वाढलेला कॉन्फिडन्स आपल्याला सर्व गोष्टी सोप्या करून ठेवतो. ओके, ठीक आहे. बाकी अभ्यास करा, इतर विषयांचाही करा, आणि रेग्युलर जे चाललंय त्याचाही चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. ओके, ऑल द बेस्ट, बाय बाय.